सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, स्टॅम्प पेपर घोटाळा, चारा घोटाळा, चिक्की घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन घोटाळा असे कित्येक घोटाळे आपण पाहिलेले आहेत। पण आज आम्ही असा एक घोटाळा घेऊन आलोय की तुम्ही देखील चक्रावून जाल। मध्य प्रदेशात साप घोटाळा करण्यात आलेला आहे। मला खात्री आहे तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की हा साप घोटाळा नेमका काय आहे, कोण यात सामील आहे आणि कसा करण्यात येतो हा घोटाळा। हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किरण गीते आणि तुम्ही पाहताय बाई माणूस। एका व्यक्तीला साप चावला आणि सांगण्यात आलं की तो व्यक्ती मेला, परंतु पुन्हा तो जिवंत झाला आणि पुन्हा त्याला सापाने चावलं आणि तो पुन्हा मेला। असं एक दोनदा नव्हे तर तब्बल 28 वेळा घडलेलं आहे। आता आणखी एक अशीच गोष्ट, एका महिलेला सापाने एकूण 29 वेळा चावलं। ती महिला प्रत्येक वेळी जिवंत व्हायची, मात्र कागदोपत्री तिचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात यायचं। या दोन्ही घटनेत एक गोष्ट मात्र कॉमन दिसते, ती म्हणजे जितक्या वेळा या व्यक्ती साप चावल्यामुळे मृत झाल्या तितक्या वेळा त्यांच्या कुटुंबियांना सरकारने 4 लाखांची आर्थिक मदत केली। हा साप घोटाळा घडलाय मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात। आतापर्यंत 47 लोकांना तब्बल 279 वेळा मारण्यात आलाय आणि प्रत्येक वेळा 4-4 लाखांची आर्थिक मदत देखील लाटण्यात आलेली आहे। जवळपास 11 कोटी 26 लाख रुपयांचा हा एकंदरीत घोटाळा आहे। या घोटाळ्यात फक्त सापामुळेच नव्हे तर काहींनी पाण्यात बुडून मृत्यू झाला, वीज पडून मृत्यू झाला अशी विविध कारणं देऊनही रक्कम बळकावलेली आहे। तपासात समोर आलं की मृत व्यक्तींच्या नावावर मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी आणि पोस्टमॉर्टम अहवालाशिवायच हे बिल पास करण्यात आलेलं आहे। रमेश नावाच्या व्यक्तीला 30 वेळा, तब्बल 30 वेळा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत घोषित करण्यात आलं, तेही प्रत्येक वेळी सापाच्या दंशामुळे। असं करून भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 1 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला। इतकंच नाही तर रामकुमार नावाच्या व्यक्तीला सरकारी कागदपत्र दाखवून 19 वेळा मृत दाखवण्यात आलं। हा घोटाळा 2019 पासून सुरू झाला आणि 2022 पर्यंत चालला। म्हणजे कमलनाथ सरकारमध्ये सुरू झालेला भ्रष्टाचाराचा सिलसिला शिवराज सरकारपर्यंत चालला। या सर्व प्रकरणावर ट्रेजरी आणि अकाउंटंट विभागाचे तपास अधिकारी रोहित सिंग कौशल यांनी सांगितलं की साप चावल्याने किंवा बुडून मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना मदत म्हणून ही रक्कम दिली जाते। चौकशीनंतर आम्हाला आढळून आलं की 11 कोटी 26 लाख रुपयांचा गैरवापर करून 47 लोकांच्या खात्यात पाठवण्यात आलेले आहेत। ज्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या मदतीने रक्कम मंजूर करण्यात आली ते खरंच मृत्युमुखी पडले की जिवंत आहेत हे अद्यापही माहिती नाहीये। कारण अनेक वेळा विनंती करूनही मृत्यू प्रमाणपत्र किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सादर करण्यात आलेले नाहीत। आम्ही तपासणी अहवाल सरकारला आणि सिवनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलाय असंही त्यांनी सांगितलेलं आहे। या घोटाळ्यात तत्कालीन SDM अमित सिंग आणि 5 तहसीलदारांची भूमिका संशयास्पद आढळलेली आहे। तपासादरम्यान हेही समोर आलं की या अधिकाऱ्यांच्या IDs आणि अधिकाऱ्यांचा गैरवापर करून खोटे कागदपत्र तयार केले गेले आणि त्याच आधारावर पैसे पास केले गेले। आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात फक्त एकाच व्यक्तीला, जो सहाय्यक सचिव आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे, तर इतर आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये। या घोटाळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। यासोबतच बाई माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सलाही फॉलो करायला अजिबात विसरू नका।